प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रकटना लपला असे न खोमताजू. आता थोडं खालचं निरूपण घेऊया. प्रकट ज्या ज्या वेळी असे त्या त्या काळी न दिसे, तो लपल्या हे आभासे, अवाढव्य जगत पहा. परी लपणे वा प्रकटणे हे न ठावे ज्या कारणे, जेवी उदय असताविणे सविता सूर्य नारायण. आता ह्या ठिकाणी आपला येऊन गेलेला अमृतानुभवातलाच विषय आहे पुन्हा. आणि तिथे असं झालेलं आहे की प्रकटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे. तो हे जे जगताचं आभास रूप आहे. म्हणजे आता पुन्हा एकदा जो विषय सगळ्यांच्याकरता समजून घ्यायचा तर आपल्याला अमृतानुभवाचाच विषय आहे, तो पुन्हा एकदा समजून घ्यायला लागेल की जेव्हा प्रकटे तव तव न दिसे म्हणजे काय प्रकटे, हे जगत जेव्हा प्रकट होतं तेव्हा तो भासमान होत नाही किंवा तेव्हा तो प्रत्ययाला येत नाही. आणि जेव्हा लपे तव तव आभासे, जेव्हा हे तो स्वतः लपतो, ज्यावेळी प्रकट तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रकट ना लपला असे न खोमताजू. हे जे जग आहे ते त्या जगाचं स्वरूप सांगितलं आहे. आता दोन बाजूनी या विषयाचा आपल्याला विचार करायचा आहे. एक तर तो जो परमात्मा आहे, परब्रह्म आहे, ते परब्रह्म जे आहे ते ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे, या जगताच्या. तो या कशाच्याही मध्ये, या व्यापारामध्ये, या व्यवहारामध्ये तो परमात्मा येत नाही, तो परमात्मा पडत नाही. आता या व्यवहारामध्ये पडणारं परमात्म्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचा विषय आहे. ते काय आहे? माऊलींनी ज्या पद्धतीने त्यांचं तत्त्वज्ञान मांडलं आहे त्या पद्धतीप्रमाणे वरती परब्रह्म आहे, त्याच्या खाली पुरुष आणि प्रकृती आहे. सगळेच या पद्धतीने मांडतील असं नाही आहे. समजा तुम्ही दासबोधाचा विचार केलात तर दासबोधामध्ये जगाच्या उत्पत्तीचं स्वरूप यांच्यासारखं मांडलं आहे असं नाही, जे ज्ञानदेवांसारखं मांडलं आहे असं नाही. प्रत्येक ठिकाणची मांडणी त्या त्या संतांची, त्या त्या तत्ववेत्याची आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे थोडं थोडं त्यांना जे जास्त भावतं त्या पद्धतीने ते तो विषय मांडतात. तर इथे त्यांनी विषय मांडताना परमात्म तत्ववरती आहे. परमात्म तत्वाच्या खाली पुरुष आणि प्रकृती आहे. पुरुष आणि प्रकृती, पुरुष हे नेहमी चैतन्य आहे आणि प्रकृती ही नेहमी शक्ती आहे. केवळ चैतन्याला काही करता येत नाही आणि केवळ शक्तीला चैतन्याशिवाय काही उपयोग नाही. म्हणजे आम्ही सगळं इलेक्ट्रिकल फिटिंग करून ठेवून दिलेलं आहे आणि तिथे मेन्सपासून सप्लायच आला नाही, जर आमचा विद्युत प्रवाहच तिथपर्यंत पोचला नाही, तर या ठिकाणी सगळं काही निर्माण करण्याची शक्ती म्हणजे पंखा आहे, दिवे आहेत लावलेले, सगळं काही लावलेलं आहे, पण हे सगळं लागेल कसं? कारण त्याला ती शक्ती पोचवण्याकरता प्राप्त असलेली किंवा आवश्यक असलेली जी काही चैतन्याची ऊर्जा आहे, ते लौकिकात तसं नाही. पण आपल्याला एक दृष्टांताकरता उदाहरण जर घेतलं आपण तर ते अगदी मर्यादित स्वरूपामध्ये लक्षात घ्यावं की जोपर्यंत मेन्सला प्रवाह येत नाही तोपर्यंत बाकीचं सगळं निर्माण केलेलं असलं तरी त्यामध्ये ती ऊर्जा प्रकट होत नाही. तशी ह्या प्रकृतीच्या ठिकाणी असणारी जी ऊर्जा आहे, जी शक्ती आहे, ती शक्ती चैतन्याच्या सहवासाशिवाय कधीही प्रकट होणार नाही. त्याला चैतन्य पाहिजेच, चैतन्याशिवाय प्रकट होत नाही. मग चैतन्याशिवाय प्रकट होत नाही म्हणजे सारखं चैतन्य प्रत्येक ठिकाणी काय करतं? ते काही करत नाही. ते फक्त हे तुम्ही निर्माण करा एवढा संकल्प करतं. हे सगळं माऊलींच्या तत्त्वज्ञानात आहे. हे आता त्यांनी जसं मांडलंय तसंच आपल्याला मांडायचं. दासबोध ऐकायला लागलो की आपल्याला दासबोधात जसं मांडलंय तसं ऐकायचं. दासबोधातलं काय समजलं आहे ते धरून आपल्याला ज्ञानेश्वरीतलं काय आहे ते नाही कळणार. ज्ञानेश्वरीत काय आहे ते धरून दासबोधातलं तत्त्वज्ञान जर आम्ही सोडवायला लागलो तर नाही होणार. काय करता येतं फक्त की प्रत्येक संतांनी मांडलेलं तत्त्वज्ञान जे आहे ते आपल्या संकल्पना स्पष्ट करण्याकरता उपयोगाला येतं. आपण त्या त्या वाचनाबरोबर आपल्या संकल्पना स्पष्ट कराव्यात. याचा अर्थ इथे ज्या पद्धतीने मांडलं तिथे त्या पद्धतीने मांडलं असं गृहीत धरता येत नाही. त्यामुळे इथली मांडणी काय आहे? इथली मांडणी अशी आहे की वरती आहे ब्रह्मतत्व किंवा तो परमात्मा जो निर्गुण आहे, निराकार आहे, अखंड आहे, अव्यय आहे, एकरस आहे वगैरे वगैरे, तो वरती आहे. त्याच्यापासून आहे ती पुरुष आणि प्रकृती.
हे पुरुष आणि प्रकृती हे घटक कसे आहेत? एकमेकांच्या पासून वेगळे आहेत का? एकमेकांच्या पासून वेगळे नाही, ते एकमेकांशी संलग्नच आहे. म्हणजे पुरुष जर जास्त प्रभावी असेल तर प्रकृती अगदी मंद आहे, प्रकृती अधिक प्रभावी असेल तर पुरुष झोपलेला आहे, तो काही जागृत अवस्थेमध्ये नाही आहे. त्यामुळे ह्या दोन पद्धतीने आपल्याला तो विषय बघायला पाहिजे. आणि म्हणून इथे पुढे कसं वापरलंय? लपे तव तव आभासे. म्हणजे लपतं कोण? जेव्हा चैतन्य लपतं, म्हणजे पुरुष जेव्हा लपतो तेव्हा आभास, हे जग कसं आहे तर आभासात्मक आहे. ते आभासात्मक कसं आहे त्याच्याही करता आपल्याकडे अनेक दृष्टांत दिलेले आहेत. त्यामध्ये अगदी आभासालाच विवर्त असं म्हटलेलं आहे. आभास किंवा विवर्त म्हणजे एक उदाहरण कायम लक्षात ठेवायचं. रज्जूवरती सर्प, अर्धवट उजेडामध्ये जाड दोरी पडलेली आहे. त्या दोरीवरती अर्धवट उजेड असल्यामुळे ती दोरी नीटशी दिसत नाही. एकदम कुणीतरी त्या अर्धवट प्रकाशात त्या दोरीला पाहिलं आणि तो साप म्हणून घाबरला. नुसता घाबरला नाही, त्या घाबरण्याबरोबर त्याच्या शरीरावरती काटा आला, रोमांच उठले, भीती वाटायला लागली, बोलताना तोंडाची बोबडी वळली. सगळे जे काही परिणाम आहेत ते सगळे परिणाम त्याच्या देहावरती किंवा त्याच्या वृत्तीवरती, त्याच्या मनावरती ते प्रकट झाले. मग जेव्हा त्यांनी तुम्हाला बघूया तरी काय आहे जवळ जाऊन म्हणून त्यांनी दिवा लावला आणि त्यांनी पाहिलं तर त्याच्या लक्षात आलं, अरे तो नुसतंच दोरी होती, आपण उगीच घाबरलो. ह्या काही सर्प नव्हे, ही साधी दोरी आहे. ही दोरी आहे पण तिथे सर्प दिसतो, हा आभास आहे. तसंच तत्वज्ञानाच्या पातळीवरती कोणता आभास आहे? सगळीकडे फक्त एकटा एक परमात्माच भरून राहिलेला आहे, पण तिथे आम्हाला ही वेगळी तो वेगळा, ही वस्तू या वस्तूपासून निराळी, आपल्याला ही वस्तू आवडत नाही पण ती वस्तू आवडते, या वस्तूचं नाव हे आहे, त्या वस्तूचं नाव ते आहे. आपल्याला अमुक एक ठिकाण जाऊन पाहावंसं वाटतं, आपल्याला अमुक एक तीर्थयात्रेला जावंसं वाटतं, आपल्याला खाण्याचा अमुक एक पदार्थ खावासा वाटतो. या सगळ्या पातळीवरती आम्हाला फक्त आभास आहे. कारण आम्हाला ते जे वरचं त्याचं रूप आहे ते रूप आम्हाला आकर्षित करणार आहे. जसं याच्याच करता आपल्याकडे एक आणखीन तत्वज्ञानामध्ये अनेकांनी दिली, म्हणजे विनोबा भावेंनी त्याचा प्रयोग केला आहे, रमण महर्षींनी त्याचा प्रयोग केला आहे, म्हणजे त्या दृष्टांताचा. रामकृष्णांच्या तत्वज्ञानामध्ये त्याचा प्रयोग आलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की गहू एकच आहे, तो गहू त्याच्याबरोबर साखर आणि तूप हे तीन मूळचे पदार्थ आहेत. या पदार्थाची पोळी पण होते, पोळीचा लाडू पण होतो, त्याचा रव्याचा लाडू होतो, त्याचा शिरा पण होतो, त्याची जिलबी पण होते, त्याचं घिवर पण होतं. त्याच्यापासून काय नाही होत म्हणाले, फक्त मुळात काय आहे? गहू आहे, तूप आहे आणि साखर आहे. त्याच्यापासून अनेक पदार्थ निर्माण होतात. बरोबर हाच दृष्टांत त्यांनी या तत्वज्ञानाला लावला आहे की जशा मूळच्या ह्या तीन गोष्टी हे सगळं निर्माण करत राहतात, वेगळे वेगळे पदार्थ, तसंच ते म्हणतात की पुरुष आणि प्रकृती ही दोनच तत्व आहेत, पण ही दोन तत्व या जगामध्ये अनेक नामरूपात्मक पदार्थ तयार करतात. आता ते हे अनेक पदार्थ जे तयार होतात ते पदार्थ काय असतात? मुळामध्ये ते एकटं एक ब्रह्म आहे. का एकटं एक ब्रह्म आहे? कारण त्या एका ब्रह्मापासून हे पुरुष आणि प्रकृती ही दोन तत्व आली आहेत. ही दोन तत्व आम्हाला वेगळी वाटायला आली आहेत, नाही तर ती त्या परब्रह्माच्या अंतर्गतच आहे. पण मांडताना माऊलींनी मात्र त्याला पुरुष आणि प्रकृती वेगळं म्हणून मांडलं. वेगळं म्हणजे एक टप्प्यावर आपण खाली आलं आणि तिथे खाली येऊन पुरुष आणि प्रकृती एकमेकांच्या बरोबर संलग्न असलेले आहेत, याचा एक गुणधर्म आहे, याचा एक गुणधर्म आहे, असं त्यांनी मांडलंय. त्यांनी जसं मांडलं आहे तसं आपण स्वीकारलंय. मग आता विषय आपला काय चाललाय? आभास समजून घेण्याचा चाललेला आहे. तर या ठिकाणी तो जो आभास आहे तो आम्हाला समजून कसा घ्यायचा किंवा त्या आभासाचं विवेचन आम्ही कसं करायचं? तर इथे त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते सर्पावरती दोरी, म्हणजे सर्पाच्या ठिकाणी सर्प आभास आणि दोरी वस्तू. आता तसं जगतामध्ये
हे नामरूपात्मक जगत आभास आणि त्याच्या ठिकाणी मूळ ठिकाणी पुरुष प्रकृतीचा संयोग त्यांच्यापासून निर्माण झालेलं हे जगत. त्यात पुरुषाचा वाटा काय आणि प्रकृतीचा वाटा काय? तर त्यात पुरुषाचा जो वाटा आहे तो फक्त हो हे सगळं तयार करा एवढा हो म्हणण्याचा, म्हणजे चैतन्याने परवानगी दिलेली आहे. म्हणजे त्या प्रत्येकामध्ये चैतन्य अंतर्भूत आहे एवढंच पुरुषाचं काम आहे की तो त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. ते चैतन्य त्या सगळ्याचा पाया आहे. त्या चैतन्याच्या पायावरतीच हे सगळं उभं राहणार आहे. ते कोण उभं करणार आहे? ती प्रकृती. ती कशाच्या जीवावर उभी करणार आहे? चैतन्याच्या जीवावर. कशाच्या साह्याने उभी करणार आहे? ती शक्तीच्या साह्याने उभी करणार आहे. ती शक्ती कशी आहे? वेगवेगळ्या प्रकारची आहे. ती तिच्यापासून निर्माण करते. नाही तर मुळात शक्तीचं रूप काय आहे? एकच आहे आणि त्याच्यापासून शक्ती वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी प्रकट होणार आहे. मग आता ती जर ह्या पुरुषाला घेऊन जर त्या शक्तीच्या साह्याने जर हे सगळं जग निर्माण करत असेल तर बदलतं काय? तोच गहू, तेच तूप, तीच साखर. पचवायची ताकद असेल तर जिलबी पचवा, त्याच्याहून ताकद असेल तर घीवर पचवा, त्याच्याहून ताकद असेल तर बालुशाही पचवा. यातली काहीच पचवायची ताकद नसेल तर आता त्याचं पोळी खा, कारण सगळ्यात साधी बिचारी पोळी ती जमत नसेल तर फुलका खा. म्हणजे शेवटी आहे काय की यातलं पचवायचं काय, यातलं जमतं काय. आणि म्हणून मग आपण ह्या भिन्न भिन्न पदार्थांची नावं त्या एकापासून निर्माण केली. त्या एकापासून इतके पदार्थ तयार झाले. तर ते झाले ते पुरुष आणि प्रकृती यापासून निर्माण झाले. प्रकृतीने निर्माण केले. आता हा वरवरचा आभास आहे की आम्ही बालुशाही खाल्ली, जिभेचे चोचले, आम्हाला पोळीच खावी लागली कारण आम्हाला पथ्य आहे, ही मनाची रुखरुख आहे. पण हे जे काही आहे वरवरचं दिसणारं त्याच्या मुळाशी तत्व एकच आहे. त्याच्या मुळाशी एकच तत्व काय? त्याच्या मुळचा एक इन्ग्रेडियंट गहू आहे. त्याच्या मुळातला एक पदार्थ गहू आहे आणि त्याला निर्माण करणारे दोन पदार्थ आहेत, ते म्हणजे तूप आहे आणि साखर आहे. त्या गव्हाला वेगवेगळ्या प्रकारांनी वापरून म्हणजे तूप आणि साखरेचं प्रमाण वेगवेगळं करून त्या गव्हापासून वेगवेगळे पदार्थ बनवले. तसं त्या सगळ्याचं मूळ काय आहे? ब्रह्मन परमात्मा आहे. त्याच्यापासून निर्माण काय झालं? पुरुष आणि प्रकृती. ती पुरुष आणि प्रकृती जी आहे त्या पुरुष आणि प्रकृतीमध्ये तो पुरुष काय करतो? पुरुष त्याला चैतन्य आहे तो निमित्त बनतो. तो काय करतो? तो निमित्त आहे. आणि ही जी प्रकृती आहे ती काय आहे? त्याला प्रत्यक्ष बनवणारी ती उपादान आहे. म्हणजे ती सगळं साहित्य गोळा करते. तर हा निमित्त कसा आहे? हा कुंभार आहे. आता समजा कुंभाराला मडकी घडवायची आहे तर एक कोणीतरी चांगला मोतीचुराचे लाडू करणारा उत्तम असा आचारी पाककौशल आणला आणि त्याला सांगितलं की तुम्ही आता मडकी घडवा. तो म्हणाला मला बुंदी करायला सांगा, मला मडकी कसली घडवायला सांगता, तो काही माझा विषय नाही, कुंभाराला बोलवा. तर त्यामुळे निमित्त कारण जे आहे ते त्याच्या ठिकाणी ते निर्माण करण्याचं कौशल्य ज्याच्या ठिकाणी असतं असंच त्या वस्तूचं निमित्त कारण होतं. अन्यथा ते निमित्त कारण होऊ शकत नाही. हे सगळं व्यवहारात चाललंय. परंतु आणि मग व्यवहारामध्ये आम्ही कुंभार जर मडकं घडवतो आहे तर आपण काय करतो? कुंभाराच्या करता माती आणतो, चाक आणतो, थापटणं आणतो, पाणी आणतो आणि त्याच्याबरोबर ती माती तिचं चांगली चाळून बिळून घेतलेली त्याचा गोळा केला आणि त्याच्यापासून मग मडकं घडतं. तर व्यवहारामध्ये तत्वज्ञान सांगताना दोन गोष्टी लागतात. एक निमित्त कारण लागतं आणि एक उपादान कारण लागतं. जे निमित्त कारण आहे तो कुंभार आहे आणि जे उपादान कारण आहे ते हे सगळं साहित्य आहे. ह्याच्या दोनच्या साह्याने हे सगळं निर्माण होतं. आता इथे परमात्मा जो आहे तो हे जग निर्माण करणार आहे. तो हे जग निर्माण करताना आता निमित्त कारण आणि उपादान कारण कोण? एका परमात्म्याच्या शिवाय त्याला सोडून जर आम्ही असं म्हटलं की पुरुष हा कुंभार आहे, हे निमित्त कारण आहे आणि प्रकृतीच्याकडे शक्ती आहे, ही उपादान कारण आहे, तर हे विधान आपलं बरोबर का चूक? तर हे विधान आपलं चूक. कारण प्रकृती त्याच्या पोटात आहे
हे लक्षात ठेवायचं. प्रकृती बाहेर वेगळी नाही. आणि त्यामुळे निर्माण करणारा कोण आहे? निमित्त कारण परमात्मा. आणि मग त्याचं उपादान कारण कोण आहे? परमात्माच. दोघेही परमात्माच. आता परमात्मा कोणाला म्हणणार आहोत आपण? परमात्मा जो ह्या पुरुष रूपाला आलेला आहे त्या ईश्वराला म्हणणार आहोत. तो परमात्मा म्हणजे ते परब्रह्म. ह्या जर अर्थाने परमात्मा शब्द वापरला तर तो परमात्मा म्हणजे हा घडवणारा नव्हे. आता होतं कसं, त्याला आत्मा पण म्हणतो, आपल्याला पण आपण आत्मा म्हणतो. म्हणजे उपनिषदांनी म्हटलंय, आपण म्हणतो नाही, उपनिषदांनी जीवाला सुद्धा आत्मा म्हटलंय. उपनिषद जेव्हा जीवाला आत्मा म्हणतो तेव्हा उपनिषद त्याला म्हणजे परमेश्वराला, अजून आपण त्या परब्रह्मापर्यंत गेलो नाही, त्या परमेश्वराला परमात्मा म्हणतो. या लौकिकामध्ये म्हणजे आता हा परमात्मा झाला. ज्याला गोंधळ कुठे होतो ते आपण समजून घेऊया. की इथे आता काय झालं, ह्या जीवात्म्याला आत्मा म्हटल्यावरती ह्या जीवाला किंवा ह्या जगाला घडवणारा जो आहे तो कोण झाला? परमात्मा. आता परमात्मा म्हणजे हा सर्वश्रेष्ठ झाला का? नाही. कारण जगाला घडवण्याकरता तो खाली उतरलाय ना, ते काही परब्रह्म नाही आहे. पण आम्ही तो शब्द परमात्मा त्याला वापरलाय. आता परमेश्वर हा शब्द आम्ही वापरला आणि आम्ही जर असं म्हटलं की जो हे जग निर्माण करतो तो परमेश्वर आहे, तर मग ईश्वर आणि परमेश्वर एकाच अर्थाचे दोन शब्द आहेत. मग परमेश्वर म्हटलं म्हणून त्या ईश्वराच्या वर तो नाही गेला. त्या ईश्वरालाच आम्ही पुष्कळ गौरवानी परमेश्वर म्हटलं. म्हणजे आता लक्षात काय ठेवायचं, ही नावं घेताना आपण काय समजून ते नाव घेतो आहोत. त्याला आम्ही जर परब्रह्म म्हटलं, आता खाली उतरलो, खाली उतरल्यानंतर त्याला ब्रह्म म्हटलं, तर आमच्या मनामध्ये ब्रह्म ही संकल्पना काय? शब्दाने काही अडचण येत नाही. शब्द वापरला आणि आमच्या मनातली ती संकल्पना जर पक्की असेल तर काही फरक पडत नाही. परंतु आमच्या मनात जर परब्रह्म म्हणून जे काही आहे ती संकल्पना जर दृढ नसेल तर हा सगळा मांडलेला जो विषय आहे तो आम्हाला समजणार नाही. आम्ही त्याच्यामध्ये भलत्या दिशेने जाऊ. म्हणून काही झालं तरी त्या परब्रह्माला आम्हाला स्पर्शायचं नाही. हे जग निर्माण करत असताना ते परब्रह्म त्याच्या ठिकाणी वेगळं अलिप्त आहे. त्याच्या खाली एक पायरी जी उतरली आहे त्याला आम्हाला काय काय म्हणायचं आहे? त्याला आम्हाला ईश्वर म्हणायचं आहे, त्याला आम्हाला आत्मा म्हणायचं आहे, त्याला आम्हाला परमेश्वर म्हणायचं आहे, त्याला आम्हाला जगदीश म्हणायचं आहे. तर ह्या सगळ्या गोंधळात न पडता आपण जर त्याचं नाव जगदीश घेतलं तर इथे स्वरूप काय झालं त्या जगदीशाचं आणि त्या तत्वज्ञानाचं किंवा आत्ता ज्या सिद्धांताच्या विषयी आपल्याला बोलायचं आहे तो सिद्धांत काय आहे? आमच्या हृदयात असणारा जो जीव आहे तो जीव, या सगळ्याला जन्माला घालणारा जो आहे तो जगदीश किंवा त्याला जगदीश्वर काय म्हणायचं असेल तो जगत ईश, जगताचा ईश आहे किंवा जगताचा ईश्वर आहे म्हणून जगदीश्वर. तर असा जो कोणी आहे तो आणि जगत या तीन गोष्टी काय आहेत? एकमेकांच्या पासून वेगळ्या नाही. जीव, जगत आणि जगदीश्वर हे तिन्ही एक आहे. हा काय सिद्धांत? ह्या उपनिषदांचा अद्वैत सिद्धांत आहे. ह्या सिद्धांतामध्ये जगत आहे, ह्या सिद्धांतामध्ये जीव आहे आणि ह्या सिद्धांतात या दोघांना निर्माण करणारा जगदीश्वर आहे किंवा जगदीश आहे. हे तिन्ही त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. हे तीन जिथे अंतर्भूत आहेत ह्यातला कुणीतरी परमात्मा आहे का किंवा कुणीतरी परब्रह्म आहे का किंवा कुणीतरी ते ब्रह्म आहे का की जे सगळ्यापासून अलिप्त आहे? मुळीच नाही. यातला जो जगदीश्वर आहे, मग ह्या जगदीश्वराला कसं समजायचं? त्याला कसं ओळखायचं? त्याला असं ओळखायचं की जे चैतन्य मायेच्या उपाधीनी युक्त आहे, त्या चैतन्यानी मायेची उपाधी घेतली आहे. माया म्हणजे काय? शक्ती. माया म्हणजे दुसरं काही नाही, माया म्हणजे शक्ती. चैतन्य जेव्हा शक्तीची उपाधी घेतो तेव्हाच तो जग निर्माण करू शकतो. म्हणजे हा जो जगदीश्वर आहे त्याची जी आपण व्याख्या केली आहे त्या जगदीश्वराच्या व्याख्येमध्ये काय काय एकत्र आहे त्याला जगदीश्वर जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये चैतन्य आहे आणि त्याच्याच बरोबर एकत्र त्याच्याच बरोबर प्रकृती म्हणजे शक्ती आहे. मग आता शब्द काय वापरले आपण इथे? पुरुष आणि प्रकृती. इथे चैतन्य आणि शक्ती. हे शब्द काही वापरू दे, संकल्पना आमच्या लक्षात राहिली पाहिजे.
की चैतन्याबरोबर शक्ती एकत्र आल्याशिवाय जग निर्माण होऊ शकत नाही. आणि जिथे चैतन्याबरोबर शक्ती एकत्र येते ते परब्रह्म असत नाही. ते परब्रह्म असणार नाही. परब्रह्म हे त्याच्यापासून वेगळं आहे. कोणापासून? जग निर्माण करणाऱ्यापासून. जग निर्माण करणारा कोण आहे? आत्ता आपण सगळ्या घोटाळ्यात पडायला नको म्हणून आपण जगदीश किंवा जगदीश्वर म्हटलं. जग निर्माण करणारा जगदीश्वर आहे. त्या जगदीश्वराच्या ठिकाणी काय काय आहे? त्याच्या ठिकाणी चैतन्य पण आहे आणि शक्ती पण आहे. दोन्ही एकत्र आहे. आता त्या दोन्हीला एकत्र करून तो काय निर्माण करतो? तो जीवाला पण निर्माण करतो आणि तो जगताला पण निर्माण करतो. म्हणजे निर्माण करणारा कोण आहे? तो जगदीश्वर आहे. आणि त्यांनी हे निर्माण केलंय. आता सांगताना ज्ञानेश्वर महाराजांना काय सांगायचंय? ज्ञानेश्वर महाराजांना पुरुष आणि प्रकृती ह्या दोन संबोधनांनी त्यांनी त्या जगदीश्वराची ओळख आम्हाला करून दिली आहे. त्या जगदीश्वराच्या पोटात त्यांनी हे दोन ठेवले. एक पुरुष ठेवला आणि एक प्रकृती ठेवली. पण त्यांना तत्वज्ञान तसं मांडायचं. त्यांना ते तत्वज्ञान मांडताना त्यांना असं म्हणायचं की तो पुरुष आहे तो त्या प्रकृतीच्या बरोबर आहे आणि तो त्या दोघांना एकत्र आहे. याच्याकरता आम्ही काय नाव दिलंय? जगदीश्वर किंवा जगदीश, काही म्हणा, ते त्याला नाव दिलंय. आता इथे पुरुष काय करतो आणि प्रकृती काय करते असा जर विचार आपण केला तर या ठिकाणी पुरुष जो आहे तो पुरुष फक्त आपलं चैतन्य प्रदान करतो, आपला संकल्प प्रदान करतो. हे जग निर्माण करा असं प्रकृतीला सांगतो. आणि प्रकृतीला सांगितल्यानंतर ती प्रकृती हे जग निर्माण करायला लागते. कारण का? की तिला चैतन्याने आपला होकार दिला. म्हणजे चैतन्याने आपलं जे काही स्वरूप आहे ते तिला प्रदान केलंय. म्हणजे चैतन्य, त्याचं जे चैतन्य हे स्वरूप आहे ते त्याला किती द्यावं लागतं? प्रकृतीचं डिमांड अँड सप्लाय भानगड आहे का? की ती सारखी डिमांड करत राहते आणि या चैतन्याला सारखं चैतन्य देत असलं काही करावं लागत नाही. वर्णन फार सुंदर आहे. ते म्हणतात परमेश्वराच्या कुठल्या तरी अशा अत्यंत सूक्ष्म अशा अंशापासून हे सबंध ब्रह्मांड निर्माण झालंय. म्हणजे परमात्म्याचं सामर्थ्य खूप मोठं आहे. त्याला असं सारखं मिनिटाला ती प्रकृती आता काय इकडे तिने नष्ट केलंय, आता तिकडे ती निर्माण करतीये. हे ब्रह्मांड तिने निर्माण केलं तर ती दुसरं करतीये. मग त्या दुसऱ्या ब्रह्मांडाकरता तिने पुष्कळ चैतन्य मागितलंय. मग त्या चैतन्याला धावपळ करून तिला द्यायला लागते. असलं काही नाहीये. त्याला काही करावं लागत नाही. एक त्याचा संकल्प हेच त्याचं देणं आहे प्रकृतीला. तो प्रकृतीला तेच देतो आणि ते दिल्यानंतर ती प्रकृती निर्माण करत राहते. हे नामरूपात्मक जग ती प्रकृती निर्माण करते. हे असं इथे का आलं? हे असं इथे आलं कारण ज्ञानेश्वर माऊलींनी तसं स्वीकारलं म्हणून. ते आपल्याला समजावून घेण्याचा प्रसंग का आला? कारण आपण वेदांताच्या भाषेतून तत्वज्ञान समजून घेतो म्हणून. वेदांत दर्शन वेगळं आहे आणि सांख्य दर्शन वेगळं आहे. ज्ञानेश्वर माऊली हे योगमार्गाशी अधिक जोडलेले असल्यामुळे ते सांख्य दर्शनाच्या अधिक जवळ आहे. आणि आम्ही सगळं तत्वज्ञान आम्ही कशाच्या आधाराने घेतो? उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता याच्या आधाराने जेव्हा आम्ही तत्वज्ञानाचा विचार करतो तेव्हा आम्ही पुरुषाचा विचार न करता तेव्हा आम्ही ईश्वराचा विचार करतो. तेव्हा आम्ही परमात्म्याचा विचार करतो. तेव्हा आम्ही हे जग परमात्मा, आता या म्हणाल्या तसं परमात्मा म्हणजे ईश्वर, ते जग जन्माला घालतो ही आमची धारणा आहे. म्हणून परब्रह्म त्यात अडकलाय अशी आमची धारणा नाही आहे. तो त्याच्या ठिकाणी शक्ती आहेच. त्याच्या शक्तीला वेदांत काय म्हणतं? माया. त्या माया शब्दाचा अर्थ काय? माया. या म्हणजे जी, मा म्हणजे अस्तित्वात नाही. जिला अस्तित्व नाही ती माया. म्हणून त्या मायेला काय म्हटलंय? अनिर्वचनीय, की तिला शब्दामध्ये तिचं वर्णन करता येत नाही. परमात्मा कसा आहे? तो पण अनिर्वचनीय आहे. त्याचं पण वर्णन शब्दामध्ये करता येत नाही. परंतु ही जी माया आहे तिचं वर्णन का नाही शब्दाने करता येत? कारण ती त्या परमात्म्यापासून वेगळी नाहीच आहे. ती त्याच्यापासून वेगळी नसल्यामुळे ती त्याच्याशी संयुक्त आहे. ती त्याला सोडून आपलं अस्तित्व ती ठेवूच शकत नाही. म्हणून माया, जिला स्वतंत्र अस्तित्व असतच नाही. एक
आणखी लक्षात ठेवायचं की आपला जो परमात्मा आहे, परब्रह्म आहे, हे सगळं तत्वज्ञान ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा सांख्यांच्या आधाराने जे मांडतात, गीता सांख्यांच्या आधाराने जे मांडते त्या तत्वज्ञानाला काय म्हणतात? त्याला सेश्वर सांख्य असं म्हणतात. ते दर्शन सांख्य दर्शन आहे. दर्शनं किती आहेत आपल्याला माहिती आहे. आपल्याला जर बघायचं असेल तर दर्शनं आपल्याकडे 6 आहेत. त्या 6 दर्शनामध्ये एक एक जोडी आहे आणि त्या प्रत्येक जोडीमध्ये त्यांनी त्या दर्शनांचं स्वरूप वर्णन केलेलं आहे. म्हणजे पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा ही एक जोडी आहे. त्यानंतर वैशेषिक आणि न्याय ही एक जोडी आहे. त्यानंतर सांख्य आणि योग ही एक जोडी आहे. अशा ह्या जोडीने 3 जोड्या आणि 6 दर्शन आहेत. काय सांगतात ही दर्शनं? ते सांख्य दर्शन असं सांगतं की अहो, आम्हाला या जगाचा अर्थ लावण्याकरता किंवा या जगाच्या उत्पत्तीचा विचार करताना आम्हाला परमेश्वराची तुमच्या आवश्यकताच नाही. आम्हाला परमेश्वर काही लागत नाही. आम्ही त्या परमेश्वराशिवाय या जगाचं वर्णन करू शकतो असं जेव्हा सांख्य म्हणतात आणि ते परमेश्वराचं अस्तित्व नाकारतात, तेव्हा कुणाचं अस्तित्व स्वीकारतात? ते प्रकृतीचं अस्तित्व स्वीकारतात. आणि त्या प्रकृतीला ते काय म्हणतात? ही प्रकृती जी आहे ती प्रधान आहे. प्रधान म्हणजे प्रमुख आहे. म्हणजे काय? सांख्यांच्या मते हे जग निर्माण करणारी प्रकृती आहे आणि हे जग प्रकृतीपासून निर्माण झालंय आणि ती प्रकृती स्वतंत्र आहे. त्यांचा जो पुरुष आहे तो पुरुष काही स्वतंत्र नाही आहे. त्यांचा पुरुष कसा आहे? तो निष्क्रिय आहे, तो उदासीन आहे, तो काही काम करत नाही. आपण पूर्वी अमृतानुभवाच्या वेळी पाहिलेलं आहे. तोच विषय आता आपण पुन्हा घेतो की ती प्रकृती या जगामध्ये सारखं काहीतरी निर्माण करत असते. तर ती प्रकृती कशी आहे? ती प्रकृती आंधळी आहे. तिला जगातलं काही दिसत नाही, पण तिचे पाय धडधाकट आहेत. ती पायावर चालत राहते. आणि हा पुरुष कसा आहे? डोळस आहे पण पांगळा आहे. त्यामुळे तो चालत नाही, तो तिच्या खांद्यावर बसला. तो पुरुष तिच्या खांद्यावर बसलाय आणि ती प्रकृती चालते आहे. म्हणजे ती प्रकृती त्याला कुठे घेऊन जाते आहे? तिला जिथे न्यायचं आहे तिथे. म्हणजे आम्ही कशाच्या मागे ओढले जातो? या जगातल्या प्रत्येक वस्तूच्या मागे ओढ. म्हणजे ती आम्हाला जगाचं दर्शन घडवते. आता तिने श्रीखंड दाखवलं, उद्या तिने आम्हाला सोनं दाखवलं, परवा तिने आम्हाला हिरे दाखवले, तेव्हा तिने आम्हाला खूप सुंदर सुंदर घरं दाखवली, आम्हाला तिने खूप सुंदर निसर्ग दाखवला. आम्ही त्या प्रत्येकाबरोबर धावतो. कारण का? ती आम्हाला घेऊन जाते. हे जे दृश्य आहे ते आम्हाला घेऊन जातं. म्हणजे हा पुरुष जो आहे तो आपल्या पायाने चालत नाही, कारण त्याने काहीच केलेलं नाही, त्याला माहीतच नाही आहे हे काय आहे. त्याला तिकडे घेऊन जाणारी कोण आहे? त्या चैतन्याला घेऊन जाणारी प्रकृती आहे. आणि त्या प्रकृतीकडे तो कसा नेला जातो? त्याच्या त्या जीवाच्या बरोबर असणारं एक चित्त आहे, एक अंतःकरण आहे. त्या अंतःकरणामध्ये काय काय बसलेलं आहे? त्याच्यामध्ये मन आहे, त्याच्यामध्ये बुद्धी आहे, अहंकार आहे आणि चित्त म्हणजे स्मरण आहे. आणि त्याच्याच बरोबर या जीवाला ही प्रकृती जे दाखवते ते कोण दाखवते किंवा कुणाच्या मार्फत दाखवते? त्याला 5 ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत. या 5 ज्ञानेंद्रियांच्या मार्फत ती आम्हाला प्रत्येक वस्तू दाखवत असते. आणि म्हणून हा जो जीव आहे तो तिथे बसलेला आहे. ह्या जीवाच्या जवळ 5 ज्ञानेंद्रिय आहेत. त्या 5 ज्ञानेंद्रियांच्या साह्याने ती प्रकृती जे जे दाखवते ते तो पाहत जातो. हा एक भाग. आता त्याच्यामुळे हा जो पुरुष आहे तो पुरुष निष्क्रिय आहे सांख्यांचा, आणि त्यांची प्रकृती आहे ती प्रधान आहे, ती बलवान आहे आणि ती स्वतंत्र आहे. ती त्या पुरुषाच्या आज्ञेत नाही आहे. वेदांत्यांची माया कशी आहे? वेदांत्यांची माया ही परमात्म्याच्या अधीन आहे. म्हणजे विषय समजून घेताना आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा ज्ञानेश्वरांचं तत्वज्ञान आम्ही समजावून घेतो तेव्हा आम्हाला सेश्वर सांख्य म्हणजे सांख्यांच्या आधाराने समजून घ्यायला पाहिजे. कारण आता ते सारखा विषय तोच मांडणार. सारखा पुरुष सारखी प्रकृती, सारखा पुरुष सारखी प्रकृती हा विषय येत जाणार. आणि म्हणून आता ते आपल्याला सांगतात की ही जी प्रकृती आहे ती स्वतंत्र आहे आणि ती स्वतः हे जग निर्माण करते आहे.
ज्ञानेश्वर महाराजांना हे सांख्य दर्शन मान्य आहे का? दर्शन मान्य आहे, पण त्यांना प्रकृती स्वतंत्र आहे आणि पुरुष निष्क्रिय आहे हे मान्य आहे का? ते मान्य नाही आहे. मग त्यांना काय मान्य आहे? त्यांना अंतिम पुरुष आहे हे मान्य आहे. म्हणून त्यांनी आपलं दर्शन या पद्धतीने मांडलेलं आहे. म्हणजे आता त्यांनी काय मांडलं? आता आपल्याला वरती परमात्मा ठेवला, त्या परमात्म्याच्या खाली पुरुष आणि प्रकृती आले. त्या पुरुष आणि प्रकृतीमध्ये ही प्रकृती कुणाच्या इच्छेने जग निर्माण करते? पुरुषाच्या. तो पुरुष सांगतो हो हे जग निर्माण करायला हरकत नाही, की ती प्रकृती ते निर्माण करत राहते. कितीपर्यंत निर्माण करत राहते? जोपर्यंत पुरुष तो शांत झोपलेला आहे तोपर्यंत. कारण तो एक संकल्प करून झोपून जातो, म्हणजे त्याचं कामच उरत नाही. त्याच्या संकल्पाबरोबर त्यांनी तिला चैतन्य देऊन टाकलेलं आहे. आता मिळालेल्या चैतन्याबरोबर ती प्रकृती हे जग निर्माण करतच राहते, सातत्याने करत राहते. ज्यावेळी हे जग निर्माण करणं सतत चालू राहतं तोपर्यंत आम्ही उत्पत्ती स्थिती लय या प्रकृतीचा सगळं बघत राहतो. जेव्हा प्रलयाचा काळ येतो त्यावेळी पुरुष जागा होतो. तो म्हणतो अरे बापरे हे पुष्कळ वाढलेली दिसते, आता संपवायला, की तो त्या सगळ्याचा प्रलय करतो आणि तो सगळ्याला नष्ट करून टाकून देतो. सगळ्याचा प्रलय करणे म्हणजे तो जागा झाला की काय होतं? प्रकृती संपते. म्हणजे तत्वज्ञान जेव्हा आम्हाला सांगतं की प्रलय होतो, प्रलय होतो म्हणजे प्रकृतीचं कार्य थांबतं. मग कार्य कोणाचं सुरू होतं? पुरुषाचं. कारण पुरुष प्रकट झाल्याबरोबर प्रकृतीला स्थान राहत नाही. कारण का? पुरुष आणि प्रकृती हे एकत्र आहे. प्रकृतीचा प्रभाव वाढला की पुरुषाचा कमी होतो. जसं आपल्या स्वभावातलं आहे, की आपल्याला अत्यंत संताप आला तर एकाच वेळी मला खूप संताप आलाय पण मी शांत आहे या बोलण्याला काही अर्थच नाही. संताप आलेला असताना मी शांत आहे ही स्थिती असूच शकत नाही. तसं हे जसे दोन विरोध आहेत तसंच आहे इथे, की जेव्हा प्रकृती इतक्या प्रचंड प्रमाणात कार्यकारी आहे तेव्हा पुरुषाच्या ठिकाणी कोणतंच कार्य नाही. जेव्हा पुरुषाचं कार्य पूर्णपणाने सुरू आहे तेव्हा प्रकृतीचं कार्य पूर्ण नष्ट आहे, संपलेलं आहे. आणि आता जोपर्यंत जग व्यवहार करत आहे तोपर्यंत काय होतं? तोपर्यंत सातत्याने पुरुषांनी पाठिंबा दिलेला आहे. आपण जसे आत्ताच्या निवडणुकांच्या स्लोगन्स म्हणतो की नाही, की आता नरेंद्र मोदी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, ते हम तुम्हारे साथ है असं पुरुष सारखा सांगत असतो. ती प्रकृतीला सांगतो आगे बढ़ो, त्याला काही करावं लागेल नाही. आम्ही काय करतो? आम्ही मत देतो नाही तर देत नाही, पण आपल्या घोषणा मात्र जोरदार देतो. तसं आहे ते, की तो पुरुष म्हणतो की चला तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करा, प्रकृतीला सांगतो मी फक्त मागे आहे. म्हणजे आज जेव्हा आपलं जग चालू आहे तेव्हा या जगामध्ये काय स्थिती आहे? या जगामध्ये पुरुषाचा संकल्प या प्रकृतीने हे जग चालवावं असं आहे. आणि त्यामुळे ही प्रकृती उत्पत्ती स्थिती आणि लय करत राहते. आता इथे जेव्हा हा विषय मांडायचा आहे तेव्हा आता ज्ञानेश्वर महाराज कसा मांडतात? ते मांडताना असं म्हणतात की हे प्रकृती करते हा पुरुष आहे, हे बरोबर आहे. परंतु ह्याच्यामध्ये मूळ तत्वज्ञानामध्ये जर त्याचं मूलभूत स्वरूप मांडायचं तर काय आहे की तो जो जगदीश्वर आहे तो जगदीश्वर ह्या जगताला आणि ह्या जीवाला निर्माण करतो. ही स्थिती वेदांताशी जुळवून घेणारी आहे. म्हणजे सांख्य दर्शन आणि वेदांत दर्शन एकत्र जेव्हा आणतात तेव्हा सेश्वर सांख्य, तेव्हा ईश्वरवादी सांख्य आणि निरीश्वरवादी सांख्य असा सांख्यांच्या ठिकाणी भेद आहे. तर हा ईश्वरवादी सांख्यांचा विचार आहे. आता ह्या ईश्वरवादी सांख्यांच्या आता आपण पुन्हा खाली उतरणार. आता आपण कशाला पक्के झालो की त्या ब्रह्माला हात लावायचा नाही, हे आता आम्हाला पक्क कळलं. त्या ब्रह्मानी एक पायरी खाली उतरली आहे आणि ती पायरी कशाकरता उतरली आहे? या जगामध्ये हालचाल निर्माण झाली पाहिजे. नुसतं चैतन्य हालचाल नाही करू शकत, चैतन्याला गती पाहिजे. ती गती कशामध्ये आहे? ती गती आम्हाला दृश्य ज्याच्यामध्ये दिसते तो आमच्याकडे वायू आहे. आणि आम्हाला चैतन्य कशामध्ये दिसतं? की जे स्थिर आहे ते आकाश आहे. की आकाश अत्यंत स्थिर आहे आणि त्या आकाशामध्ये वायू स्थिर आहे का आहे? जर ज्यावेळी वायू हालचालच करणार नाही तेव्हा आकाश आणि वायू याच्यामध्ये भेद राहणार नाही.
म्हणजे काय राहणार नाही? पुरुष आणि प्रकृती याच्यात भेद राहणार नाही. आकाश म्हणजे पुरुष आहे किंवा आकाश म्हणजे ब्रह्म आहे आणि वायू म्हणजे प्रकृती आहे, कारण ती गतिमान आहे. गतिमान म्हणजे हालचाल, गतिमानता म्हणजे शक्ती. म्हणजे तो जो वायू आहे तो जेव्हा वायू हालचाल करतो त्या वायूमध्ये जेव्हा चलन होतं तेव्हा प्रकृतीचं कार्य सुरू होतं. आणि जेव्हा त्यात चलन होत नाही तेव्हा आता आपण पुन्हा एक पायरी मागे जाऊन पुन्हा एक पायरी पुढे येणार. मागे कशा करता जाणार? आकाश आम्ही आता तुलनेला घेतलं, जग निर्माण झालं किंवा त्याच्या पंचमहाभूताच्या इथे आपण आलो, त्याच्या दृष्टांताने आम्हाला पुरुष प्रकृती समजून घ्यायचं आहे आणि एक क्रम पण आहे. तर आता आपल्याला समजून घेताना आता आपण काय म्हणणार की आता हा जो पुरुष आहे तो म्हणजे कोण आहे? तो म्हणजे आकाश आहे. आकाश कसं आहे? ते निर्विकार आहे, पण कसं आहे सर्व दूर भरून राहिलेलं आहे. अशी कोणतीच जागा नाही आहे की जिथे आकाश नाही आहे. सगळ्या ठिकाणी आकाश भरून राहिलेलं आहे. कसं आहे? अत्यंत स्तब्ध आहे, त्याच्यामध्ये हालचाल संभवतच नाही. म्हणजे चैतन्यामध्ये हालचाल संभवतच नाही, म्हणजे पुरुषामध्ये हालचाल संभवतच नाही. म्हणजे काय? उपनिषदांनी म्हटल्याप्रमाणे तो निष्क्रिय आहे. कसा आहे? उदासीन आहे. हे जे वचन आहे ते वचन तिथे त्या आकाशाची तुलना करताना आपल्याला त्या दृष्टांताकरता उपयोगी ठरेल की आकाश जसं आहे तसा तो आहे. आता त्याच्यामध्ये स्तब्ध वायू आहे. स्तब्ध वायू आहे याचा अर्थ त्याला गतीच नाही आहे. त्याला जेव्हा गती नाही आहे तेव्हा ती जी शक्ती आहे ती कशी आहे? सुप्त शक्ती. तर ती शक्ती ज्याला आपण स्टॅटिक एनर्जी म्हणतो व्यवहारामध्ये, ती जी स्टॅटिक एनर्जी आहे, जी सुप्त स्वरूपामध्ये शक्ती आहे, ती शक्ती कशी आहे? हालचाल करत नाही म्हणून ती सुप्त आहे. आणि ती शक्ती कार्यकारी केव्हा होते? जेव्हा त्या वायूची हालचाल सुरू होते, प्रवाह सुरू होतात, करंट सुरू होतात. त्या वाऱ्याचे प्रवाह सुरू झाले आणि गती सुरू झाली, याचा अर्थ काय झाला? प्रवाह सुरू झाला, गती सुरू झाली, याचा अर्थ असा झाला की त्या ठिकाणी शक्ती म्हणजे प्रकृती शक्ती कार्यकारी झाली. प्रकृती शक्तीचं चलन सुरू झालं. मग चलनवलन कुठे सुरू झालं? आपल्या दृष्टांताकरता घ्यायचं तर आकाशामध्ये तो वायू आता हालचाल करायला लागला. जेव्हा त्या वायूला प्रवाह निर्माण झाले, हे जग चाललंय कसं? या जगामध्ये इकडून तिकडे जेव्हा वायूची गतिमान वायू जेव्हा फिरतो, असं जर झालं की या ठिकाणी सगळा तो वारा पडला आणि जगभरात स्तब्ध झाला तर ती स्थितीच जगात येणार नाही. तो कुठेतरी स्तब्ध असेल तेव्हा कुठेतरी तो कार्यकारी असलाच पाहिजे. गतिमानता जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंतच हे जग शिल्लक आहे. जर त्या प्रकृतीची गतिमानता 100% थांबली तर त्यावेळी ह्या जगाचा प्रलयच आहे. कारण गच्छती ती जगत, जे सारखं हालचाल करतं ते जगत. आमच्या इथे हालचाल, आता आपण रात्री झोपलो तर काय आपण हालचाल करत नाही, पण म्हणून काही सगळं संपत नाही. पण झोपेच्या ऐवजी जर काळ झोप लागली तर, ती महानिद्रा झाली तर पुन्हा उठायचा प्रश्न नाही, हालचाल संपली. ती हालचाल जेव्हा संपते तेव्हा नाशच आहे, विनाशच आहे, तेव्हा प्रलयच आहे, तेव्हा प्रतिप्रसवच आहे. त्यामुळे आपण लक्षात काय ठेवायचं की जोपर्यंत जग निर्माण होत नाही तोपर्यंत तत्वज्ञान समजून घेण्याकरता काय आहे? पुरुष पण उदासीनच आहे आणि प्रकृती पण स्थिरच आहे. प्रकृतीची शक्ती पण कार्यकारी झालेली नाही. मग तेव्हा काय झाले? फक्त दोघे निर्माण झाले. आम्हाला सांगण्यापुरते, जसं ते यांनी सांगितलं ना, तसं वृक्ष तेथे छाया, तसं ब्रह्म तेथे माया. तसं ते वृक्ष तिथे छाया ही जशी आहे तसं ब्रह्म शब्द उच्चारला की त्याच्याबरोबर माया आहे. याचं कारण असं की या जगामध्ये उच्चार करताना शक्तीसहितच परब्रह्म आहे. आत्ता आपण एक पायरी पुढं आलो, शक्तीसहित ब्रह्म आहे म्हणताना. आत्तापर्यंत बोललो त्याच्याबद्दल, पुन्हा त्याच्या मागे जाऊ की हा पुरुष जो आहे तो उदासीन आहे. त्या उदासीन पुरुषाच्या बरोबर गतिशील नसलेली प्रकृती आहे. त्यावेळी हे जग निर्माण झालेलं नाही. त्यावेळी ह्या जगाला निर्मितीची कोणतीही सुतराम शक्यता नाही. ज्यावेळी जग निर्माण झालं त्यावेळी तो पुरुष हालचाल करायला लागला का? त्याला हालचाल करायची आवश्यकता नाही. त्या पुरुषांनी फक्त सांगितलं की आता
माझं काम हे सर्व दूर भरून राहिलेलो मी आहेच. मला हालचाल करण्याचं काही कारण नाही, मला उद्योग करण्याचं काही कारण नाही, प्रत्यक्ष कार्यात सहभागी होण्याचं कारण नाही, मी यामध्ये समाविष्ट आहेच. एवढं त्यांनी म्हटलं की मग काय होते, प्रकृती गतिमान होते. मग प्रकृती गतिमान होते म्हणजे काय होतं, वायूचं चलन सुरू होतं. आणि म्हणून जो वायू या जगामध्ये प्रत्येक जीवाला आपल्या शक्तीने सामर्थ्य देतो त्याला तर आपण प्राण म्हणतो. आणि ज्या वायूमुळे आम्ही जिवंत राहतो त्या वायूला आम्ही प्राणवायू म्हणतो. म्हणजे त्या ऑक्सिजनला का प्राणवायू म्हणतो, त्याचं कारण आहे की ती हवेतली तो जो श्वास म्हणून आम्ही घेतला आहे त्याच्यात तो प्राणाला टिकवणारा, म्हणजे या देहाला टिकवणारा, या जीवाला जगवणारा, या जीवाला ऊर्जा देणारा आम्हाला देतो कोण, ऊर्जा, प्राण. जोपर्यंत श्वास घेतो आहोत तोपर्यंत शरीरात बळ आहे. श्वास नाही घेतला की शरीरातलं बळ संपलेलं आहे. म्हणून ह्या वातावरणातून आम्ही श्वास घेतो आणि श्वासातून कुणाला आत घेतो, प्राणवायूला आत घेतो. म्हणजे तो प्राण आहे, तो प्राणवायू आम्ही त्यातनं घेतो. म्हणून आपण त्या अमृतानुभवाच्या वेळी पण विषय बोललो होतो की म्हणून प्राणायामामध्ये तो प्राणाचा आयाम आहे. आयाम म्हणजे त्याच्याकरता केलेला एक हालचाल, एक विशिष्ट प्रयोग, की तो जो आयाम आहे तो आयाम म्हणजे बहुआयामी, म्हणजे ती एक दिशा प्राणाच्या करता, प्राणाला बळकट करण्याकरता दिलेली दिशा म्हणजे प्राणायाम आहे. बाकी काही आयाम, बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी त्या व्यक्तिमत्वामध्ये पुष्कळ पैलू आहेत की त्यांना गाताही येत आहे, त्यांना नाटकातही काम करता येत आहे, त्यांना चांगलं तत्त्वज्ञानही कळतं आहे, तो मनुष्य उत्तम स्वयंपाकही करतोय, तो मनुष्य उत्तम ड्रॉइंगही काढतो, त्याला सगळंच येत आहे. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. आपण जसं भगवान श्रीकृष्णाला म्हणतो की मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी आहे, तसं हे जे आयाम आहे, हा जो आयाम म्हणजे ही दिशा किंवा एक सर्व अंगाने विकसित असणारं बहुआयामी, आणि हा प्राणाचा आयाम. अर्थात आपल्याला त्याच्याशी आत्ता काही कर्तव्य नाही, फक्त ह्या जगामध्ये जीव कसे जगतात एवढाच प्रश्न आहे की सगळे जे जीव आहेत त्या सगळ्या जीवांना जर शक्ती कुठून मिळत असेल तर या वायूमधून मिळते. सगळे स्पंदन करतात, वनस्पती सुद्धा स्पंदन करतात. वनस्पतींच्या सगळ्या पानांना जो ऑइल पेंट लावून टाकलं तर ते झाड मरून जाईल. त्याला श्वासोश्वास घेता आलाच पाहिजे. जोपर्यंत वनस्पती श्वासोश्वास करते तोपर्यंत ती जिवंत आहे, आणि तिचं जर सगळं रंध्र बंद करून टाकली तर ती जिवंत राहू शकणार नाही. त्यामुळे आता हा प्राण म्हणजे कोण आहे, प्राण म्हणजे ती शक्ती, प्राण म्हणजे ती प्रकृती आहे. तिथून आमचं जीवन सुरू झालं. आणि आजच्या मेडिकल फील्डला हे जीवन कुठून सुरू झालेलं कळतं, ह्या व्हायटल फोर्सपासून. आणि हा जो प्राण आहे ह्याला उपनिषदांनी मातरिश्वा असं म्हटलंय. याला मातरिश्वा वायू, हे वायूचं जे स्वरूप आहे की ज्याच्यामध्ये ऊर्जा भरलेली आहे. ती ऊर्जा आम्हाला श्वास घेतल्याशिवाय आम्हाला काम करताच येणार नाही. 5 मिनिटं श्वास रोखून ठेवला आणि काम करत राहा, होणार नाही. श्वास घेताना काम करा, होणार नाही. श्वास सोडतानाच काम करू शकणार, श्वास सोडतानाच आम्ही बोलू शकणार. कारण श्वास घेताना ऊर्जा घ्यावी लागते आणि मग काम करावं लागतं. म्हणून आपल्या योगासनांच्या मध्ये सुद्धा श्वास केव्हा घ्यायचा आणि श्वास केव्हा सोडायचा ह्या जर तंत्राने आसन करत असू तर त्याचं सुद्धा एक वेगळं स्वरूपातलं शास्त्र आहे की त्या शास्त्राने श्वास घेतला पाहिजे, त्याच पद्धतीने श्वास सोडला पाहिजे. असो, आता संबंध त्याचा नाही. संबंध एक आहे की हे जग जेव्हा कार्यकारी होतं तेव्हा ही जी प्रकृतीची शक्ती आहे ती प्राणाच्या रूपाने कार्यकारी होते. आता तिची फक्त शक्तीच आम्हाला कार्यकारी करते का? मग ठीक आहे, प्रकृतीच्याकडे शक्ती आहे, त्या शक्तीवर आम्ही पोचतो का? नाही. त्या शक्तीला कार्यकारी व्हायला तिच्या मागे चैतन्य असावं लागतं. म्हणजे ती प्रकृती आम्हाला जी शक्ती देते त्या शक्तीच्या मागे आहे कोण? चैतन्य. त्या चैतन्याशिवाय ह्या बाकीच्या शक्ती म्हणण्याला काही अर्थ नाही. म्हणजे ती प्रकृती हा सगळा व्यवहार करते हे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा तिला व्यवहार करण्याकरता त्याच्या मागे चैतन्य उभं आहे, ते त्याच्यामध्ये मिसळलेलं आहे. बस
एवढंच ते काम करतं आणि मग प्रकृती हा सगळा व्यवहार करत राहते. आता आपल्यापुरतं तत्त्वज्ञानामध्ये बोलायचं तर पूर्ण प्रकृतीच्या अधीन असणारं जीवन आपण म्हणतो नाही, अगदी ही माणसं मटिरियलिस्टिक आहे, अगदी भोगवादी आहे की त्यांना या जगातल्या उपभोगाशिवाय दुसरं काही दिसत नाही. त्यांना या जगातला उपभोग एवढंच माहिती आहे, त्याच्या पलीकडे जीवन माहिती नाही. ही पूर्ण प्रकृतीच्या अधीन असणारी स्थिती आहे. त्याच्यापासून आपल्यासारखा कसा आहे, काही गोष्टी सोडून देतो, काही गोष्टीवर नियंत्रण ठेवतो, काहीच्या बाबतीत आपल्याला संयम असतो, काहीच्या बाबतीमध्ये आपल्याला विशेष मोह असतो, आकर्षण असतं, आसक्ती असते, काही बाबतीत आपण पूर्ण निरीच्छ असतो की चोरी करावी या विषयाशी आपण जोडले जाणंच शक्य नाही, आपल्याला ते पटणारच नाही. कुणाचे तरी पैसे घ्यावेत, आपल्याला भ्रष्टाचार आपल्याला पटणारच नाही. म्हणजे याच्यापासून आपण 100% दूर आहोत. पण काही गोष्टीमध्ये थोडे दूर आहोत, थोडे जवळ आहोत. अशी जी स्थिती आहे ते हे जग ह्या पुरुष आणि प्रकृतीच्या संमिश्रणाने व्यवहार करत राहते. कधी आमच्या ठिकाणी पुरुष बलवान होतो म्हणजे चैतन्य बलवान होतं. चैतन्य बलवान होतं तेव्हा आम्ही सात्विक असतो. जेव्हा प्रकृती बलवान असते तेव्हा आम्ही राजसिक असतो. आणि आम्ही अगदी वेड्यासारखे वागतो तेव्हा आम्ही तामसिक असतो. मग काही कळतच नाही, उलगडतच नाही. आणि मग मनुष्य काहीतरी व्यवहार कापडतो, हे काय आहे, काय बोलता, हा काही म्हणजे कुठा तरी तर्कात बसतो का, हा विषय काही समज आहे का या बोलण्याला, तेव्हा तो तामसिक असतो. आता हा मधला जो भाग आहे या भागामध्ये आपण वावरतो. या भागामध्ये वावरत असताना आमच्याजवळ काय काय आहे, आमच्याजवळ चैतन्य पण आहे आणि आमच्याबरोबर आम्हाला हालचाल करून देणारी प्रकृती पण आहे. त्यामुळे हे पुरुष आणि प्रकृती जे आहेत ते आता कोणत्या पातळीवर आहेत आपल्या दृष्टीने, त्याच्याकरता आपण एक सोपा सिद्धांत आत्ता आपण मांडला की जीव, जगत आणि जगदीश्वर या तिन्ही गोष्टी एकच आहेत. एकच आहेत याचा अर्थ असा, निर्माण करणारा तो आहे. तो कसा आहे, पुरुष आणि प्रकृती हे दोन एक आहेत. त्या दोघांच्या संमिश्रणातून त्यांनी आम्हाला जन्माला घातलंय, म्हणजे जीवाला जन्माला घातलंय. जीवाला जन्माला घालताना बाकी पंचमहाभूतांशी जोडावं लागत नाही. मग कशाशी जोडलं जावं लागतं, फक्त शक्तीशी, चैतन्याला जोडावं लागतं. चैतन्य फक्त शक्तीशी जोडलं गेलं आणि शक्तीशी जोडलं गेल्याबरोबर काय झालेलं आहे, ते दोन जोडल्याबरोबर आता एक संमिश्रणाने एक व्यवहार करणारं, कार्यकारी असणारं एक चैतन्य तयार झालं. ह्या एका संमिश्रणाचे आता प्रकार दोन कोणते, हे पुरुष आणि प्रकृती यांचं संमिश्रण हा एक झाला. याच्यापासून दोन कोण झाले, याच्यापासून एक ईश्वर झाला आणि याच्यापासून एक जीव झाला. ईश्वर होताना त्या प्रकृतीशी जेव्हा तो एकरूप झाला तेव्हा कोणत्या पातळीवर एकरूप झाला, शुद्ध सत्वाच्या बरोबर एकरूप झाला. जेव्हा तो शुद्ध सत्वाबरोबर एकरूप झाला तेव्हा तो ईश्वर झाला. आणि जेव्हा तो अविद्येबरोबर एकरूप झाला तेव्हा तो जीव झाला. म्हणजे अविद्येबरोबर एकरूप होऊन सगळे आम्ही जीव म्हणून जन्माला आलो आणि शुद्ध सत्वाबरोबर एकरूप होऊन परमात्मा झाला. म्हणजे खेळवतंय कोण परमात्म्याला, प्रकृती. म्हणजे जेव्हा आम्हाला रामरायांचं दर्शन होतं, जेव्हा आम्हाला भगवान श्रीकृष्णांचं दर्शन होतं तेव्हा घडवते कोण, प्रकृती. ती देवता घडवते, ती आदिमाया आदिशक्ती आम्हाला ते दर्शन घडवते. पण तिच्याशिवाय घडणारच नाही, कारण आधी ती आहे आणि मग राम आहे, आधी ती आहे मग विष्णू आहे, आधी ती आहे मग शंकर आहे, आधी ती आहे मग ब्रह्मदेव आहे. पण तिने निर्माण केलं यांना सगळ्यांना. तिने निर्माण केलं ब्रह्मदेवाला, तिने निर्माण केलं विष्णूला, तिने निर्माण केलं शंकराला. कसं झालं, पुन्हा गोंधळ असेल तर पुन्हा एकदा बघू की तो पुरुष आहे, ती प्रकृती आहे, ते चैतन्य आहे, ती शक्ती आहे. ते दोन एकत्र झाले. ते दोन एकत्र झाल्याशिवाय कार्यकारी चैतन्य निर्माण होऊ शकत नाही, कार्य करणारं चैतन्य होऊ शकत नाही. कार्य करणारं चैतन्य निर्माण झालं, त्या कार्य करणाऱ्या चैतन्याचे प्रकार किती, दोन. ते कसे, एक परमेश्वर किंवा ईश्वर आणि दुसरा जीव. ईश्वर होताना तो कशाशी एकरूप होतो, शुद्ध सत्वाशी एकरूप होतो. आणि जेव्हा जीव होतो तेव्हा अविद्येशी एकरूप होतो. आणि जीव जन्माला येतो, परमेश्वर जन्माला. म्हणजे आधी माया, आधी प्रकृती जन्माला येते. म्हणून तिला काय म्हटलं आपण, मूळ प्रकृती. ती कोण आहे तर ती मूळ प्रकृती आहे, जी हे यांना जन्माला घालणारी आहे.
जिची आत्ता आपण चर्चा केली की तिने तो प्राणवायू दिला, तिने अमुक दिलं, मग ते आकाशात निर्माण झाली वगैरे वगैरे, ती सगळं जे काय आहे ह्या सगळ्याला निर्माण करणारी ती कोण आहे तर ती मूळ प्रकृती आहे. ती मूळ प्रकृती काय करते, तिच्यातून अव्याकृत म्हणजे जे प्रकटीकरणाला आलेलं नाही, म्हणजे काय झालं, आकाश नावाचं ब्रह्म आणि प्रकृती नावाचा वायू दोघे एकमेकांच्या बरोबर राहिले, जन्माला अजून काही आलेलं नाही. मूळ प्रकृतीने दुसरा टप्पा घेतला, त्या टप्प्यावरती तिने काय आणून ठेवलं, अव्याकृत म्हणजे व्याकृत प्रकटीकरणाला येणं, अव्याकृत प्रकटीकरणाला न येणं. प्रकटीकरणाला न आलेली स्थिती जी आहे ती अव्याकृत आहे. त्या स्थितीमध्ये हे सगळे जसेच्या तसे राहतात. त्याला इकडे तत्वज्ञानामध्ये सांख्यांनी त्याला अद्वैत, त्याला अव्यक्त सुद्धा म्हटलेलं आहे की या अव्यक्त स्थितीमध्ये आहे सगळे, व्यक्ततेला आलेले नाही. इकडे अव्याकृत असं म्हटलंय, ते अव्याकृत स्थितीत आहे. त्यातनं प्रकटीकरणाला आले, त्यातनं प्रकट झाले. कोण प्रकट झाले, हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भ म्हणजे कोण, ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, हे सगळ्या शक्ती प्रकट झाल्या. हे सगळे 33 कोटी देव प्रकट झाले. त्याच्यामधून 8 वसू निर्माण झाले, त्याच्यामधून 11 रुद्र निर्माण झाले, त्याच्यामधून 12 आदित्य निर्माण झाले, त्याच्यातून प्रजापती निर्माण झाला, त्याच्यातून जगाला जन्माला घालणारा ब्रह्मदेव निर्माण झाला. हे सगळे कोणत्या पातळीवर निर्माण झाले, हिरण्यगर्भ. आणि म्हणून देवता कशा असतात, तेजरूप तेजस्वी असतात. देवतांच्या मध्ये पृथ्वी तत्व नाही आणि त्यांच्यामध्ये जलतत्व पण नाही, कारण ते हिरण्यगर्भाच्या पातळीवरती आहेत. म्हणून निर्माण कोण झाले, सगळ्या देवता कुठे निर्माण झाल्या, त्या हिरण्यगर्भाच्या पातळीवर देवता निर्माण झाल्या. आणि त्या देवतांनी काय निर्माण केलं, पुढे हे जग, म्हणजे ह्या जगामधली सगळी सृष्टी आणि जीव सगळे निर्माण कोणी केले, त्यांनी केले. आणि ते सगळे निर्माण करताना मग आता पंचमहाभूत आली, पंचतन्मात्र आले, त्याच्यामधून त्रिगुण आले. आणि म्हणून आता जी निर्माण करणारी प्रकृती आहे त्या प्रकृतीला नाव काय दिलं आम्ही, अष्टधा, म्हणजे 5 महाभूत आणि 3 गुण, 5 आणि 3 8, याच्यापासून जगताची पुढे निर्मिती सुरू झाली. मग ती निर्माण करायला आम्हाला जे आवडलं ते आम्ही म्हटलं. ते आता प्रकृतीने निर्माण केलं असं म्हणायचं असेल तर देवी भागवतामध्ये प्रकृतीने निर्माण केलं असं म्हणतील. आम्हाला असं वाटतं की आमचं आराध्य दैवत विष्णू आहे, की आम्ही असं म्हणतो हे सगळ्यांचं भरण पोषण विष्णू करतो. तो मूळचा एक आदी नारायण आहे की जो त्या क्षीरसागरामध्ये निवास करतोय, तो शेषावरती शयन करतोय आणि मोठा नागाचा फडा त्याच्यावरती धरलेला आहे आणि असा मोठा वैभवानी तो त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि त्याचे पादसंवाहन कोण करताय, लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे रमा, रमा म्हणजे माया, माया म्हणजे ऐश्वर्य, ऐश्वर्य म्हणजे प्रकृती. प्रकृती त्याच्या अधीन आहे, प्रकृती त्याचे पाय धरून आहे, कारण प्रकृतीला काही स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. म्हणून ती त्याचे पाय त्या ठिकाणी पादसंवाहन करते आहे असं म्हटलंय. प्रकृती त्याच्या चरणाशी बसलेली आहे कारण ती त्याला अंकित आहे. म्हणजे तत्वज्ञान लक्षात घ्या आपण की एकदा ब्रह्म प्रधान मानलं की कुणीही, ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा प्रकृती प्रधान मानली नाही. फक्त होतं काय, तत्वज्ञानाचा अभ्यास करताना आपला गोंधळ होऊ शकतो की इथे असं तत्वज्ञान मांडलं, तिथे कसं मांडलं, मग ते कसं समजायचं, हे कसं. आपण काही समजण्याचा घोटाळा करायचा नाही. आपण आपली एक उतरंड लक्षात ठेवायची, ह्याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर ह्याच्यानंतर ह्याच्यानंतर. मग आता इथे याला काय म्हटलं एवढं फक्त बघून घ्यायचं. आपण त्याच्या घोटाळ्यात नाही पडायचं, आपण आपली उतरंड सोडायची नाही. आपण जे केलेलं आहे निर्माण, एकदा ते टप्पे सगळे, त्या टप्प्यांवर आपण पक्क राहायचं. हा टप्पा इथे कशाच्या बरोबर जुळतो तेवढा पाहायचं की लगेच ते तत्वज्ञान आपल्याला कळतं की हे इथे असं असं मांडलंय. तर आता सांगण्याचा हेतू काय आपल्याला की ती प्रकृती जी आहे ती त्या आदिनारायणाला अंकित आहे असं म्हणून आम्ही सगुण ईश्वरवाद स्वीकारला, तोच त्यांनी स्वीकारला. माझी ये जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, गोविंदाचे गुणी वेधले, पांडुरंगी मन रंगले. माऊली सांगतात मला सुद्धा सगुण भक्तीचीच गोडी आहे की हातामध्ये सगळ्या म्हणजे टाळ मृदंगाचा घोष करत, हातामध्ये चांगल्या पताका घेऊन, गळ्यामध्ये चांगल्या तुळशीच्या माळा घालून, कपाळावरती गोपीचंदनाचे किडे लावून, हातामध्ये वीणा घेऊन
पंढरपूरला जावंसं वाटतं. माझी या जीवाची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. मला तिथेच ती गुढी, पताका, ध्वज घेऊन तिथे जावासा वाटतो. मला सगुण भक्तीची आवड आहे. का? कारण मी लोकांना भक्तीचं प्रतिपादन करतो. माऊली सांगतात मला लोकांना फक्त भक्ती मार्गच समजवायचा आहे. आणि म्हणून त्यांचं जे तत्वज्ञान आहे, त्यांचं तत्वज्ञान कोणतं आहे? नाथ संप्रदायाचं. त्या नाथ संप्रदायाच्या तत्वज्ञानाला त्यांनी विठ्ठलाला पूरक केलंय. तो पण विषय आता आपण बाजूला ठेवू. आता आपण कुठे येऊ की आता हा जो आदिनारायण आहे तो आपण आदिनारायण कल्पिला आणि त्या आदिनारायणाच्या पासून हे 3 देव मांडले. कोणता? ब्रह्मदेव जग निर्माण करत राहिलाय, म्हणजे त्याची निर्माणी आहे, त्याचा कारखाना आहे, त्याची फॅक्टरी आहे निर्माण करण्याची. विष्णूच्या ठिकाणी सगळ्यांना जेवण, भोजन, पालन, पोषण हे सगळं करण्याचं काम विष्णूने घेतलंय. आणि संहाराचं काम कोणी घेतलंय? शंकराने घेतलंय. हे कशाशी जोडलं आपण की ही जी प्रकृती आहे ती हे जे जग निर्माण करते आहे ती कशी करते आहे, त्याचं क्रम काय आहे किंवा स्वरूप काय आहे? तर स्वरूप असं आहे उत्पत्ती, स्थिती आणि लय. मग या उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कारक अशा 3 देवता निर्माण केल्या सगुण. म्हणून ब्रह्मदेवाला निर्माण केला, म्हणून विष्णूला निर्माण केला आणि ऱ्हास करणारा किंवा नाश करणाऱ्या शंकराला निर्माण केले. आणि मग ह्या सगळ्या देवता कुठे राहतात? त्या हिरण्यगर्भाच्या पातळीवर सगळे. मग त्यात सगळे वसू आहेत, त्याच्यामध्ये सगळे रुद्र आहेत, त्याच्यामध्ये सगळे आदित्य आहेत. ते सगळे आदित्य कोणाशी जोडले? ते सगळे आदित्य जोडले विष्णूशी. म्हणून सूर्य नारायण. सूर्याला पण नारायण केला. कारण का? की ते 12 आदित्य, 12 प्रकारचं तेज प्रकट करण्याचं सामर्थ्य विष्णूकडे आहे. 11 प्रकारच्या रुद्रशक्ती कोणाकडे आहेत? शंकराकडे. म्हणून शंकराला रुद्र केलं. आणि 8 प्रकारचं वैभव आहे वसूंच्याकडे. सगळ्या रिद्धी म्हणजे जेवढं वैभव आहे ते सगळं वैभव ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव कशा कशाचं वैभव देत नाही. आपण परवा त्या गिनीज बुकला पाहिलं, एका बाईनी आपले केस वाढवले आहेत. ते 30 फूट लांब केस आहेत आणि केवढे जाड केस ते गिनीज बुक मध्ये दिसत ना. तिचं तर सगळं सांभाळता सांभाळता तो पसारा, त्यांनी ते टीव्हीवर तिचं चित्र दाखवलं. आता हे काय आहे? हे ब्रह्मदेवाने दिलेली ही रिद्धी आहे, हे वैभव आहे की हे तिला दिलेलं ऐश्वर्य आहे की घे बाई तुझं नाव गिनीज बुक मध्ये घेऊ दे काहीतरी विशेष दे. म्हणजे हे जे आहे भगवान कुणाला काय देईल, कुणाला रूप देईल, कुणाला सौंदर्य देईल, लताबाईंना गळा दिला, असं प्रत्येकाला भरभरून देणारा कोण आहे? तर तो ब्रह्मदेव आहे. आणि ह्या सगळ्या शक्ती विभागल्या त्या हिरण्यगर्भाच्या पातळीवरती. आणि त्याच्यातून जे निर्माण केलं ते निर्माण झालेलं काय आहे? हे विराट जे आम्ही डोळ्यांनी पाहतो. आणि हे जे काही आम्ही डोळ्यांनी पाहतो आता याच्या पुढं काही निर्माण होत नाही. आता याच्या म्हणून आपण जे म्हणतो ना की ईश्वरवाद का स्वीकारावा लागेल? ईश्वरवाद स्वीकारावा लागेलच हे म्हणण्याचं कारण काय? हे म्हणण्याचं कारण एकच की हे आत्ता ज्या स्थितीमध्ये जन्माला आलेलं आहे हे सोडून याच्या पलीकडे जाऊन कुणी काहीतरी निर्माण केलं. हे घेऊन नाही, हे घेऊन आम्ही काही निर्माण करू, पण हे न घेता कोण काय निर्माण करू शकेल? काही नाही करू शकणार. कारण निर्माण करायला निघालेला तो, त्याची बुद्धी पण त्याची नाही आहे, त्याचं शरीर पण त्याचं नाही, त्याचं मन पण त्याचं नाही, त्याचा विचार पण त्याचा नाही. थोडक्यात काय आहे की ही संबंधाची सृष्टी आहे, ही जी प्रकटीकरणाला आलेली आहे, विराट रूप, तिचं नाव विराट आहे, त्या विराट रूपामध्ये ही जी सृष्टी प्रकटीकरणाला आलेली आहे ह्याच्या पलीकडे आता नवीन क्रिएशन संभवत नाही. आम्ही व्यवहारामध्ये अनेक शब्द गुळगुळीत केली आहे, यांची क्रिएटिव्हिटी उत्तम आहे. सगळे शब्द हा कर्मयोगी आहे, गुळगुळीत शब्द आहे. ती जी क्रिएटिव्हिटी शब्द आहे त्याच्या मूळ शब्दाला आम्ही खूप खाली उतरवलं, खूप पातळ केलंय. कारण क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? त्याची प्रतिभा आहे, संपन्नता आहे, बुद्धीची विशेषता आहे. नवनिर्मितीची शक्ती कोणाच्याच ठिकाणी नाही. तो निर्माण करतो, तो पाहतो. म्हणून आपल्याकडे कवीला द्रष्टा म्हटलं की तो पाहणारा आहे, तो निर्माण करणारा आहे असं नाही म्हटलं. उलट असं म्हटलंय की जे न देखे रवी ते देखे कवी. कवीला जे सूर्याला पाहता येत नाही ते त्याला पाहता येतं, कारण जी सृष्टी निर्माण केली आहे त्याच्या पलीकडे त्याच्या प्रतिभेने तो सृष्टी निर्माण करतो. आणि म्हणून त्याच्या प्रतिभेतून जे निर्माण करतो ते त्याचं आजच्या भाषेत बोलायचं तर क्रिएशन आहे, ते त्याची नवनिर्मिती आहे. असो,
तर सांगण्याचा हेतू असा की त्या सृष्टीचा सगळा विचार आपण मांडला. तो मांडताना इकडे त्या अविद्येपासून आमच्यासारखा माणूस, सगळे प्राणी, एवढ्या सगळ्या 84 लक्ष योनी, ह्या सृष्टीमध्ये वनस्पती सृष्टी, अशी सगळी जी श्वास आणि स्पंदावरती आहे ती सृष्टी निर्माण केली. इकडे त्या सृष्टीच्या करता, म्हणजे ती जी सृष्टी आहे, म्हणजे आमच्या सकट जी सृष्टी आहे, ती सृष्टी निर्माण करण्याची ब्रह्मांडामधली प्रक्रिया सांगितली की ती मूळ प्रकृती, त्या मूळ प्रकृतीने आपल्याला एका अव्यक्त म्हणजे अव्याकृत रूपाला आणलं. त्याच्यातून ह्या सृष्टीचं नियमन करणारे आणि निर्माण करणारे अशा देवता त्या हिरण्यगर्भाच्या पातळीवर निर्माण केल्या. त्याच्यातून ही सगळी सजीव आणि निर्जीव अशी सगळीच सृष्टी निर्माण केली. इकडे अविद्येची झालर टाकलेली आहे आमच्यावरती. त्या अविद्येच्या झालरीमधून किंवा पडद्यामधून किंवा त्याच्यावरच्या चादरीमधून ते जे टाकलेलं आहे त्याच्यामधून आम्ही जे काही व्यवहार करतो, जे काही जाणतो, जे काही समजतो, ते सगळं अविद्येमुळे आहे. म्हणजे अविद्या ही माया आमच्याशी जोडली आहे. मग आता सोडायची आहे कोण? त्या अविद्येला सोडायचं. धरायचं आहे कोणाला? या सत्वोपाधिक मायेला. आणि म्हणून आपल्यापुरता सांगितलेला जो विश्वाचा पसारा आहे तो उलटा जाताना आपल्याला वर फक्त 2 आहेत की इकडे सत्वरजतम गुण आणि 5 महाभूत यातनं आम्ही जन्माला आलो. त्याच्या मागे काय आहे? तर त्याच्या मागे 2 गोष्टी आहेत. एक अहंकार आहे आणि एक महत आहे. आम्हाला जर देवाचं दर्शन घ्यायचं असेल किंवा आमची स्वतःची स्थिती समजायची असेल तर आम्हाला कुठे गेलं पाहिजे? त्या अहंकारापाशी. त्या अहंकारापाशी गेलं की आम्हाला स्वरूप दर्शन आहे. तो कुठपर्यंत स्वरूप दर्शन आहे? जोपर्यंत अहंकारावर आहोत. जेव्हा अहंकार ओलांडलं तेव्हा तुका आकाशा एवढा, तो काही त्या स्वरूपामध्ये अडकलेला नाही, तो आकाशा एवढा झाला, तो त्या ब्रह्मासारखा झाला. आणि म्हणून उपनिषदांचं वचन गीतेमध्ये काय आहे? ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो, त्याच्यापेक्षा वेगळा होत नाही. म्हणजे ते काय आहे? जाणण्याच्या पातळीवर महत आहे. हा सगळा जो पसारा मांडला आहे तो ह्या ओवीच्या करता आहे. कारण आपण जोपर्यंत मनामध्ये ही सगळं सूत्र समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या ओवीचं निरूपण करणार नाही. आता आपण फक्त वाचू आणि थांबू. प्रकटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे. शब्द लक्षात ठेवायचे. आभास कोणा करताय? सृष्टी करता. तर तो शब्द आभास त्या करताय. प्रकटना लपला असे न खोमता जो. आता हे पुढच्या वेळी पाहूया.